नमस्कार मंडळी, तर मी निकिता स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज नागपंचमीच्या दिवशी। तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलं होतं नागपंचमीची पूजा का करावी, या सणाचं महत्त्व काय आहे, कशी करावी। आतापर्यंत तुम्हा सर्वांचं पूजन नक्कीच झालेलं असेल। तर या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे मी कशी केली सोप्या पद्धतीने नागपंचमीची पूजा। चला तर मग जर आपण वेळ वाया न घालवता आपण वळूयात पूजेकडे। तर या ठिकाणी मी पूजा मांडणार आहे, त्यामुळे ही जागा मी साफ करून स्वच्छ फरशी पुसून घेतलेली आहे आणि आता पाट मांडण्याआधी मी त्याखाली स्वस्तिक काढते। आता इथे मी पाटाची मांडणी करून घेते, त्यावर एक स्वच्छ धुतलेले वस्त्र अंतरलेलं आहे। आता इथे मी 2 स्वच्छ धुतलेल्या समई आणि एक निरंजन घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी वाती बनवून ठेवते। आता इथे मी चुरलेल्या फुलांच्या पाकळ्यांची बॉर्डर करते पाटावर। याच्यामुळे काय होतं की फुलांच्या वेगवेगळ्या रंगांमुळे पूजा पूर्ण मांडल्यानंतर ती खूपच आकर्षक दिसते। माझी बॉर्डर कंप्लीट झाली आहे। आता मी समई ठेवते, पण त्याआधी मी खाली तांदूळ आणि थोडं त्याच्यामध्ये हळदी कुंकू वाहून ठेवणार आहे आणि मग त्यावर समईची मांडणी करणार। समईची मांडणी झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडं तेल घालूयात आणि वाती जरा तेलाच्या बोटाने भिजवून घेऊयात। तर आता दोन्ही समईंच्या समोर मी शेवंतीची फुलं ठेवते आहे। तर ही शेवंतीची फुलं आमच्या झाडालाच आली होती, तर आज विचार केला की तीच यूज करूयात। आता आपण नागोबाच्या मूर्तीवर ठेवण्यासाठी कापसाचे वस्त्र, कापसाची वस्त्रमाळ आणि पोवतं हे बनवून घेऊयात। आता माझ्या हातात जी दिसते ती कापसाची वस्त्रमाळ आहे। ही वस्त्रमाळ झाल्यानंतर त्याला सुद्धा हळदी कुंकूची बोटं लावून घेऊयात। हे जे मी आता बनवते ते कापसाचे वस्त्र आहे, त्याला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचे आपण। आता आपण नागोबाच्या मूर्तीची स्थापना करूयात। तर आता सर्वात खाली मी तांदूळ ठेवते। ते थोडे पसरून त्यावर हळदी कुंकू वाहूयात। आता हा गोमेटा आपण पसरलेल्या तांदळांच्या भोवती ठेवणार आहोत, जेणेकरून त्याच्या मधोमध नागोबाच्या मूर्तीची स्थापना आपण करूयात। तर अशा प्रकारे मधोमध मी इथे नागोबाची मूर्ती ठेवली आहे। आता इथे जे आपण बनवतोय ते आहे पोवतं। तर जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं तो एक आहे धागा, त्याला हळदी कुंकू लावून ते बनवलं जातं। तर ही कापसाची वस्त्र आणि पोवतं नागोबाला वाहिलं जातं। त्याचप्रमाणे हे पोवतं घरातील पुरुषांच्या हातात सुद्धा घातलं जातं।
तर आता हे घरी बनवलेले रांगोळीचे छाप आहेत ते मी चारी बाजूंनी ठेवून घेते. याचं वैशिष्ट्य असं आहे की ही रांगोळी दिवसभर विस्कटत नाही, अख्खा दिवस पूजेच्या समोर ती तशीच राहते. आणि मेन म्हणजे याला खऱ्या रांगोळीचा टचसुद्धा आहे, कारण ती खऱ्या रांगोळीपासूनच बनलेली आहे. आता मी सर्वात पुढे निरंजन ठेवते आणि आता सर्व दिवे म्हणजेच समई आणि निरंजन आपण पेटवून घेऊयात. आणि खरंच जसे दिवे लागतात तसा अख्ख्या पूजेचा लुकच चेंज होऊन जातो. आता माझ्याकडे काही शेवंतीची आणि जास्वंदीची फुलं उरली आहेत, तीसुद्धा मी बाजूला ठेवून घेते. तर ही 2 लेअरवाली जास्वंदी आहे, ती पण आमच्या घरच्या झाडालाच आली होती आज. आता पूजा माझी मांडून झाली आहे. आता इथे मी लाया आणि दुधाचा नैवेद्य दाखवणार आहे. या दुधामध्ये मी तुळशीपत्र टाकते. अशा प्रकारे आपली पूजा मांडून झालेली आहे. आता आपण हळदी कुंकू वाहूयात, अगरबत्ती ओवाळूयात आणि लाया आणि दुधाचा नैवेद्य दाखवूयात. आता पूजा झाल्यानंतर मी मोबाईलमध्ये बघून एक नागपंचमीची कथा पूजेसमोर बसून वाचत आहे. तर अशा पद्धतीने आपली पूजा संपन्न झालेली आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तुमची पूजा कशी झाली हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.